नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकानं एका मोठ्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला। पोलिसांनी कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत पवनगाव येथील सिस्टर फार्म हाऊसवर धाड टाकली आणि तब्बल 16 आरोपींना अटक केली। तर कारवाई दरम्यान 7 जण घटनास्थळावरून पसार झाले। या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, 4 चाकी आणि दुचाकी वाहनांसह 24 लाखांपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त केला। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाला फार्म हाऊसवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली। यानंतर पोलीस पथकाने दुसऱ्या फार्म हाऊसवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान आरोपी आर्थिक फायद्यासाठी पत्त्यांचा जुगार खेळताना आणि पैशाची पैज लावताना आढळले। घटनास्थळी 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांना पाहताच इतर 7 जण फरार झाले। पोलिसांनी आरोपींकडून 72,750 रुपये रोख, 17 मोबाईल फोन, 2 चारचाकी आणि 7 दुचाकी जप्त केल्या। फरार आरोपींचे 5 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या मालाचे एकूण मूल्य अंदाजे 24,63,000 रुपये आहे। पोलिसांनी पुढील कारवाईसाठी सर्व अटक केलेल्या आरोपींना आणि जप्त केलेला माल कळमना पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे।